हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या कंत्राटदारांनी कामाला तर सुरुवात केली, मात्र त्यांना आणखी एक प्रश्न आहे की त्यांचे ते थकीत बिलं हे कधी मिळणार आणि जर का थकीत बिलं नाही मिळाली तर हिवाळी अधिवेशनासाठी असणारं जे काम आहे ते कसं पूर्ण करायचं। आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष आपण त्यांना विचारूया, काय आश्वासन दिलं होतं आणि आता सध्या कामाचं काय स्टेटस आहे। मागच्या आठवड्यात आम्ही जे काही काम बंद आंदोलन पुकारलं होतं त्यामध्ये आम्हाला भरपूर यश मिळालं आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरनी स्वयंपूर्तीने कामं बंद केले होते। हे बघून मुख्य अभियंता सचिव यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, मीटिंग झाली आमची की एका आठवड्यात तुम्हाला पैसे मिळतील, म्हणजे शुक्रवारपर्यंत तुम्हाला पैसे मिळण्याचे 100% त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्या आश्वासनामुळे आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं आणि सर्व कॉन्ट्रॅक्टरनी कामं पुन्हा व्यवस्थित सुरू केलेली आहे। परंतु आज एक आठवडा झाला, त्यांनी आश्वासन पूर्तता अजून झालेली नाही आहे। तर आमच्याकडे आता प्रश्न येत आहे की त्यांनी आश्वासन दिलं होतं ते पोल तर ठरणार नाही, कारण कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचं आश्वासन दिल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनी पुन्हा कामं सुरू केले। आता असं विचार सुरू आहे की आम्हाला पुन्हा ते काम बंद करावं लागेल आणि सरकारला पुन्हा हे करावं लागेल। बरं, सध्या तुम्ही मग स्वतःच्या खर्चातनं काम सुरू केलेलं आहे। मागच्या हिवाळी अधिवेशन पूर्ण कॉन्ट्रॅक्टरच्या खर्चातूनच झालेलं आहे। मागच्या हिवाळी अधिवेशनाचे 90 कोटीचे रुपये थकबाकी आहेत। ते सर्व बिलं जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरने आपले पैसे लावून कामं केलेले आहे। याही वर्षी ते पुन्हा कामं करत आहे, म्हणजे सरकार फक्त उधारीवर अधिवेशन सुरू किती दिवस तुम्ही वाट पाहणार आहात? आम्ही सोमवारी निर्णय घेणार आहे की आम्ही काय करायचं। सोमवारपर्यंत आम्ही थांबणार आहोत आणि सोमवारी आम्ही बैठक घेऊन ठरवणार आहोत की पुढे आपण काय करायचं म्हणून। किती दिवस झाले आता साधारण असं बघितलं तर कामं सुरू झाले आणि किती टक्के काम पूर्ण झाले असेल? कामं सुरू करायला आता 4-5 दिवसापासून कामं सुरू झालेली आहेत आणि 30-40% कामं झालेली आहेत, परंतु पूर्ण काम करायला भरपूर वेळ आहे आणि जर कॉन्ट्रॅक्टरनी ठरवलं की आपल्याला पुन्हा काम बंद करावं लागतील तर आम्ही सर्व त्याच्यासाठी तयार आहे। आपण बघू शकतो की कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मागच्याच हिवाळी अधिवेशनातले थकीत जे देयक आहे ते अजून मिळालेलं नाही, त्यामुळे जर का आता जे देयक आहे ते तर बाकी आहे पण जुनेही देयक बाकी आहे, त्यामुळे हा पैसा सरकारने द्यावा, अन्यथा या हिवाळी अधिवेशनामध्ये जे काम सुरू आहे ते पूर्ण करणं कंत्राटदारांसाठी अवघड होणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।